इंडिया आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपामध्ये 23चा आकडा कळीचा ठरलेला आहे। ठाकरे गटाने 23 जागा लढवण्यासाठी आग्रह धरलाय। एवढंच नाही तर जागा वाटपावरती राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार नसून दिल्लीमध्ये हायकमांडशी बोलणार असल्याचं ठाकरे गटाने सांगितलंय। इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून जुंपली। ठाकरे गटाला हव्यात लोकसभेच्या 23 जागा। जागा वाटपावर चर्चाच झाली नसल्याचा काँग्रेसचा दावा। जागा वाटपावरून महाविकास आघाडीतल्या ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे। लोकसभेसाठी शिवसेनेनं 23 जागांचा आग्रह धरलाय। ठाकरे गट महाराष्ट्रातल्या 23 जागा लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं। हम 23 सीटें लड़ेंगे। हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे। काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे ठाकरे गटाने 23 जागांचा आकडा कुठून आणला असा सवाल उपस्थित केलाय। या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे। हा निर्णय काही राज्य स्तरावरचा विषय नाही, हा केंद्रीय स्तरावरचा विषय। आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे। संजय राऊत यांनी जागा वाटप दिल्लीत होणार असल्याचं सांगून राज्यातील काँग्रेस नेत्यांना जागा वाटपात कोणतंही स्थान नसल्याचं सांगितलंय। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील, वेणुगोपालजी असतील। राज्यातील महाविकास आघाडीसमोर भाजप आणि महायुतीचं मोठं आव्हान उभं राहिलंय। कुणी किती जागा लढवायच्या यावरून आतापासूनच महाविकास आघाडीत तीव्र मतभेद उफाळून आलेत। त्यामुळे अशा मतभेदांची मविया महायुतीचा सामना कशी करेल असा सवाल विचारला जाऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।